वाल्मिक कराड विरोधात आमदार सुरेश धस यांनी रान उठवलं. त्यानंतर या प्रकरणात कारवाईला वेग आला. वाल्मिक कराड आका आणि मुंडे आकाचे आका असं म्हणत धसांनी गंभीर आरोपही केले. पण आता सुरेश धसांविरोधात माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी गंभीर आरोप केलाय. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवत हे आरोप केले. दुपारी केलं मी तुम्हाला कोणाला फोन आला म्हणले? अण्णाचा. वाल्मिक अण्णाचा? हा. काय म्हणले ते म्हणले होते उद्या तिथं बोलून घ्या, म्हणजे याला बोला म्हणले होते. कोणाला? म्हणजे उद्या या म्हणले होते परळीला. नाही हो, तुम्ही मला नाही दुपारी सांगत होते कसला फोन आला, मी तुम्हाला रेकॉर्डिंग दाखवतो. काय मला तिकडे फोन रवीला गेला आणि रवीने माझा मेसेज करून माझा नंबर दिला. मला मी झोपलेलो होतो रात्री. मला 11:30 वाजता फोन आला होता त्यांचा. हा, काय म्हणले? की सुरेश अण्णाच काम करा. ऐकलं? बर. वाल्मिक अण्णाने तुम्हाला सांगितलं? हा, फोन केला. मी कोणालाच नाही सांगितलं. मी मग हे आप्पा रातचा त्यांचा सगळ्यात फोन आला तर मग महाबळ्यातला गेलो. काय हे सरपंच आहेत एका गावचे. त्या सरपंचाचा मला एक दुपारी फोन आला. मी रात्री परत त्याला फोन केला तर त्यांनी मला असं सांगितलं की वाल्मिक अण्णाचा आम्हाला सगळ्याला फोन आलेत की यांचं सुरेश अण्णाचं काम करा म्हणून. आणि ते त्याला आता ते आकान काय बाकान काहीतरी म्हणतात. आता यांचे सगळे संबंध आहेत. आजचे नाही, 10-20 वर्षापासूनचे वाल्मिक अण्णाचे आणि सुरेश अण्णाचे संबंध आहेत. हे तुम्ही तुम्हाला उघड इथं सांगतो. यावर तुम्हाला असं म्हणायचं का हे दोघं एकच आहे? आता कोणत्या ह्याच्यात लिहून द्यावं लागेल काय? आता मी जे सांगितलं तुम्हाला ऐकवलंय मी. आता विधानसभेमध्ये त्यांनी त्यांचं काम केलंय, आम्हाला अशी माहिती मिळाली. आता ते हे नाही सांगता यायचं, पण आर्थिक सुद्धा त्यांनी त्यांना मदत केली. हे त्यांच्या मंडळीने सुद्धा मध्ये सांगितलं होतं त्यांच्या याच्यामध्ये. आणि ठीक आहे, विधानसभेमध्ये लगेच विधानसभा झाली की महिन्यातच काय झालं यांचं? हे काय नाही, हे फक्त मी हाणल्यासारखं करतो आणि तू रडल्यासारखं कर हा प्रकार चालू आहे. हा सगळ्यांना येड्यात काढायचा प्रकार चालू आहे. याच्याकडे सगळ्या समाजातल्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. मला त्या मोर्चाला यायचं होतं, कोणत्या पण वॉकरवर मोर्चाला कसं यायचं, मग माझ्या पुतण्याला माझ्या मुलाला मी पाठवलं होतं. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्या कुटुंबाच्या बाजूने आम्ही आहोत हे मी स्पष्टपणाने सांगतो. पण हे जे चाललंय हे खरं आहे का एवढं देशमुख कुटुंबांनी तपासलं पाहिजे. जरांगे पाटलाच्या लक्षात आलंय, जरांगे पाटलांच्या लक्षात आलंय ती, पण देशमुख कुटुंबांनी सुद्धा लक्षात आणलं पाहिजे. हे ह्यांचे खूप दिवसापासूनचे संबंध आहेत. वाल्मिक कराडनं सुरेश धसांसाठी निवडणुकीत काम केल्याचा आरोप आजबे करतायत. पण त्याच कराडवर सुरेश धस का उलटले या प्रश्नाचं उत्तर काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. सुरेश धस आता या आरोपांना काय उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.